नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण जालना जिल्ह्यामध्ये प्लॉट व्हिजिटसाठी आपण त्या ठिकाणी आलो होतो. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी प्लॉट बुकिंग केले. त्यापैकी आज आपण ज्यांच्या शेतामध्ये या ठिकाणी उभे आहोत त्यांच्याशी आपण थोडी चर्चा करूया. आपण डॉक्टर ॲग्रीवालांचं मार्गदर्शन घेता. हो सर. बरोबर. डॉक्टर ॲग्रीवाला कोणी माहिती ना? गवंडे सर. ओके. तर आता लक्षात घ्या, काम करताना तुम्ही 4-5 वर्षापासूनचं मार्गदर्शन. हो सर. बरोबर. काय वाटलं आतापर्यंतचा अनुभव? काय वाटला? अनुभव म्हणजे सर एवढं की मला ह्या वेळेस जितके घडं भेटले पाहायला असे कधीच भेटले नाही सर एवढे. पण आहे 5 वर्षापासून तसं, पण फेल म्हणजे कधीच गेला नाही. बरं. हो. आता किती माल आहे झाडावर? 100च्या वरच असते सर घडं तरी. बरोबर. हो. आता आपल्याला काढायला किती लागतील? अर्धी काढून लागेल सर. बरोबर. हो. बरं. आता मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी, याच्या पाठीमागचे आपण व्हिडिओ पण दिलेले. आहे. बरोबर. हो. सलग मार्गदर्शन घेता. हो बाकीच्या इतर शेतकऱ्यांना काय सांगाल? सर, मार्गदर्शन म्हणजे तुमचं मार्गदर्शन फेल जातच नाही सर कधी. असं फक्त ट्रीटमेंट व्यवस्थित केलं पाहिजे. जे शेड्यूल टाकतात ते शेड्यूल वापरलं पाहिजे. तसंच व्यवस्थित आहे सर. आज किती दिवसाचा प्लॉट झाले? आज 19 दिवस आहे सर. बरोबर आहे. आज 19 दिवसाचा प्लॉट झालेला, अजून तुम्हाला फेल काढायची हो. बाकी. बरोबर आहे. हो. तरी आज जर बघितलं आपण, अर्ध्या झाडाचं फेल काढलेलं आहे. एका बाजूने कमीत कमी 50 गड असतील हो. आत्ताच. बरोबर ना? हो. तर शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, आपल्याला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की नक्की आलेलं शेड्यूल जर फॉलोअप केलं तर आपल्याला चांगलं उत्पादन मिळायला मदत होते. माल 100% निघतो. याच्यापूर्वीचे जरी व्हिडिओ बघितले की ज्या शेतकऱ्यांकडे 4-4, 5-5 वर्ष माल निघाले नाही, त्याही शेतकऱ्यांकडे अतिशय सुंदर माल यावर्षी निघाला. खूप माल निघाला. आणि हे मी सांगत नाही, तुम्हाला बरेचसे तुम्ही याच्यापूर्वीचे व्हिडिओ बघितले असतील. आज मामांचा अनुभव आहे. याच्यापैकी कुठलीही गोष्ट आपण खोटी सांगत नाही. आजपर्यंत जेवढे व्हिडिओ दिले ते रियालिटी व्हिडिओ दिलेले. बरोबर आहे. हो. एकही पण औषध मी चुकून मारित नाही सर. तुमच्या औषधापेक्षा तेच औषध वेगळं घेत नाही. बरोबर. शेतकरी मित्रांनो, एवढीच विनंती आहे की काम करताना आलेलं शेड्यूल फॉलोअप करा. नक्कीच प्रत्येकाला त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.